कॉन्टॅक्ट करून अवेलेबल केलं. त्याचबरोबर काल रात्री 12 आणि सकाळी 8 वाजता इथे उपस्थित राहिले आहेत. संस्थापक अध्यक्ष या नावाला शोभणार असं काम सातत्यानं पैलवान अजित पाटील दादा यांच्याकडून राहिलं आहे आणि त्यांचं हे योगदान सांगावं लागत नाहीये. कारण की काही लोकच असतात मित्रांनो जी कोणत्याही कामासाठी अग्रेसर असतात, आपला स्वतःचा मनगट पुढे घेऊन येतात आणि होय मी हे करू शकतो. त्यामुळे संस्थापक अध्यक्ष पैलवान अजित पाटील दादा यांचा हा सतत आणि सदैव मोलाचा वाटा राहिलेला आहे असोसिएशनसाठी आणि त्यांचं देखील मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगणार आहे मित्रांनो. शाहवाडी तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य असं ठिकाण, कला संस्कृती शिक्षण त्याचबरोबर परंपरा जपणारा हा तालुका. या तालुक्याची एक वेगळीच ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये या तालुक्याची वेगळीच ओळख आहे. शाहवाडी तालुका म्हणजे ऐतिहासिक महत्त्व असणारा पावनखिंड सारखी रणभूमी, स्वामी समर्थ आणि इतिहासातील वीरांनी संघर्ष केलेला हा तालुका. प्रसिद्ध किल्ले, ऐतिहासिक वास्तू, विशाळगड, 3 दरवाजा, जुने राजवाडे, लक्ष्मी विलास पॅलेस इत्यादी सुंदरशी ठिकाणी या तालुक्यात आपण पाहू शकता. गावागावात एक गाव एक गणपती हीच उपक्रम राबविला जातो. अगदी 29 गावांनी या उपक्रमामध्ये आनंदाने सहभाग घेतला आणि आपण पाहिलं गेलं तर हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे वाढत चालला आहे. एक सूचना द्या फक्त ते संगमाला काय ग्राउंड वाला म्हणत होता, कारण नगरसेवक बोलत होता, त्यामुळे ग्राउंड भेटणं मुश्किल होईल. मी विनंती करतो संघ मालक आणि संपूर्ण टीमला, तुम्ही ज्या वेळेस लंच करता त्यावेळेस जो कचरा आहे तो इतरत्र फेकू नका, एकत्र ठेवा. कारण की पर्यावरण वाचा आणि भविष्य घडवा समोरच मोठा बॅनर लावला आहे, तो वाचा आणि कचरा वेचा. कारण की आपण एका सुसंस्कृत जिल्ह्यातून येतो, त्यामुळे एफर्ट तुमचं राहणं गरजेचं आहे. कारण की काल ज्या वेळेस आमचा ग्राउंड स्टाफ आला होता त्यावेळेस त्यांनी सूचना दिली आहे, भविष्यासाठी आपल्याला ग्राउंड उपलब्ध सातत्याने करून देतात. त्यामुळे आपण विनंती करतो की तुम्ही याची नोंद घेणं खूप गरजेचं आहे. लोकसाहित्य, लोकनृत्य, पारंपरिक गाणी, भजन, कीर्तन, लेझिमचा ताल, हलगीचा वाद असा घुमणारा आपला शाहवाडी तालुका. वार्षिक सण, उत्सव, मंदिरं, प्रसिद्ध जत्रा, कित्येक गोष्टी आहेत या तालुक्यामध्ये ज्या माझ्याकडे शब्द नाही आहेत वर्णण्यासाठी, तरी प्रयत्न आम्ही करत असतो. कारण की शाहवाडी तालुक्याचं जे प्रेम आहे आमच्यावरती, त्या प्रेमाचं कुठंतरी पारणं फेडण्याचं काम आम्ही सातत्याने करत असतो. आंबाघाट, विशाळगड ची जंगलं, बरकी धबधबा, आंबेश्वर देवराई, त्याचबरोबर उदगिरीचं देवस्थान आणि सभोवताली असणारी घनदाट कीर अशी जंगलं, कांडवांचा धरण, अतिशय खूप सुंदर अशी निसर्गाने हिरवाई म्हणजे देवराई दिलेले हा जिल्हा आहे. पावसाळ्यातील हिरवाई तर बोलण्याजोगच असतं. पर्वतीय हवामान, धबधब्यांचं सौंदर्य, जंगलातील विविधता, जैवविविधता अशी निसर्ग भव्यता असणारा आपला हा तालुका. शेतीमध्ये भात शेती हा प्रामुख्याने उत्पन्न केला जाणारा हा मुख्य उत्पादक स्रोत आहे शेतकऱ्यांचा. त्याचबरोबर दूध उत्पादन असेल, त्याचबरोबर इतर रानभाज्या, इतर फळभाज्या या देखील उत्पन्न केलं जातं. जर तुम्हाला शाहवाडी तालुक्याचा आनंद घ्यायचा असेल तर मित्रांनो नक्कीच या तालुक्याला पावसाळा आणि चांदोली धरणाचा खूप सारा भाग या तालुक्यामध्ये जोडला जातो. त्यामुळे तुम्ही जर या तालुक्याचा आनंद घेण्याचा तुमचा जर विचार असेल तर नक्कीच पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये या तालुक्याला तुम्ही नक्कीच भेट द्यावा. पैलवानांनी गाजलेला तालुका, रांगडा स्वभाव, रांगडी भाषा आणि रांगडे जेवण, तांबडा पांढऱ्याचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर कोल्हापूर
ला तुम्हाला जावं लागेल. मिरचीचा ठेचा खायचा असेल तर तुम्हाला कोल्हापूरला जायचं असेल ते, परंतु तुम्हाला मी घेऊन जातो आता सध्या चालू असलेल्या मॅच मध्ये, जिथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अजित आणि स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बॅट्समन विक्रम आणि त्याच्यासोबत सूरज. अजयचा पहिला बॉल राईट आर्म दी ओव्हर दी विकेट, पंचांना पास करून आपण पाहतोय. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू आलेले आहेत. चला करूया आजच्या दिवसाला सुरुवात. पहिली मॅच प्रत्युष गोरेश 11 विरळे आणि श्री स्वामी समर्थ 11. चला गणपती बाप्पा, पहिलाच बॉल. वाह, वेग आहे. नक्कीच रात्रभर स्वप्नामध्ये अजयनं जी गोलंदाजी ठरवली होती त्या गोलंदाजीला सत्यात उतरवताना प्रयत्न चालू आहे. सबमरीन डिलिव्हरी, लेंथ बॉल आणि विक्रमला पहिल्याच चेंडूवर ते बीट केलंय. याच पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स पहा. मी विक्रम नाही तर मी पाठीमागं यष्टी रक्षकाला नोंदवू इच्छितो, कारण की स्वतः यष्टी रक्षक बीट झाला आहे. चांगला उसळी घेणारा चेंडू. रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आज गोलंदाजांना होईल. स्टेट रिजन मध्ये अमित दादा आहेत. ओ व्हॉट अ कॅच यार. सकाळच्या सत्रामध्ये हा अप्रतिम झेल. नक्कीच मित्रांनो, तुम्ही पावसाळे किती अनुभवले हे महत्वाचे नाहीयेत, त्या पावसामध्ये तुम्ही चिखल किती तुडवला हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्याने चिखल तुडवला, ज्याने आपली कपडे या चिखलामध्ये मळवली, तोच बनतो यशाचा यशस्वी शिल्लेदार. आणि तो शिल्लेदार आज बनलेले आहेत म्हणजे अमित दा. पहिला अटेम्प्ट फसला, तुम्ही रिप्ले टेलिकास्ट वरती पाहू शकता. त्यानंतर कॅच पकडली गेली आणि त्यानंतर जो जल्लोष होता दादांचा आणि टीमचा वेगळाच होता. पहिले 2 डॉट आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट, ती म्हणजे विक्रमची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज जाधव. वाह, चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅरी केला जातोय. टाळ्या वाजतायत. काल आपण एक्स्ट्रा कव्हरला अविनाश यांचे देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. आमच्यापर्यंत स्कोरर होमकर यांनी सचिन नाव पोहोचवलं होतं, परंतु अविनाश त्यांचं नाव आहे, दादा देखील असतायत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं त्यांचं काल. हाफ ट्रॅकर यावेळेस वेगाचा वापर, शोल्डरच्या लेवलला निघून जातोय, कानाजवळ सांगून जातोय कसं काय पाहुणं, बरं आहे का. स्वागत केलं आहे आणि स्वागत या पद्धतीचं नक्कीच केलं जातं बॉलर कडून, खास करून बाउन्सरचा वापर करून. सलग 5वा डॉट बॉल येतोय. आज जर डॉट आला तर प्रीमियर लीग मधील पहिली विकेट मेडन आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर, वाह काय सुंदर चेंडू. विकेट मेडन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो गोलंदाज अजय साठी. भन्नाड वेग, व्हेरिएशन आणि पहिली मेडन ओव्हर येते, ती म्हणजे विक्रमची विकेट देऊन जाते.